नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चॅप्टर नंबर 8 क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन्स अँड टाईप हे चॅप्टर बघणार आहोत। या चॅप्टरमध्ये आपण क्वाड्रिलॅटरलच्या कन्स्ट्रक्शन्स अँड टाईप ऑफ क्वाड्रिलॅटरल्स स्टडी करणार आहोत। तर बघा, सुरुवातीला आपण कन्स्ट्रक्शन ऑफ क्वाड्रिलॅटरल बघणार आहोत। तर मित्रांनो, कोणत्याही क्वाड्रिलॅटरलमध्ये क्वाड्रिलॅटरल म्हटला की क्वाड्रिलॅटरलचे कोणत्याही क्वाड्रिलॅटरलला किती एलिमेंट्स असतात? तर समजा हा क्वाड्रिलॅटरल आहे PQRS। या क्वाड्रिलॅटरलला 4 साइड्स आहेत। प्रत्येक क्वाड्रिलॅटरलला 4 साइड्स। त्यानंतर क्वाड्रिलॅटरलचे 4 अँगल्स आणि क्वाड्रिलॅटरलला 2 डायगोनल्स असतात, डायगोनल PR अँड डायगोनल QS, म्हणजेच क्वाड्रिलॅटरलचे 2 डायगोनल्स। अशा प्रकारे कोणत्याही क्वाड्रिलॅटरलला 10 एलिमेंट्स असतात। तर जर आपल्याला क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट करायचा असेल तर या 10 एलिमेंट्स पैकी आपल्याला मिनिमम 5 एलिमेंट्स जर माहिती असतील तर आपण तो क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट करू शकतो। बघा, ट्रायंगलला, कोणत्याही ट्रायंगलला 6 एलिमेंट्स असतात। या 6 एलिमेंटपैकी जर आपल्याला 3 एलिमेंट माहिती असतील तर आपण ट्रायंगलची कन्स्ट्रक्शन केलेली आहे। मग अशाच प्रकारे क्वाड्रिलॅटरलला 10 एलिमेंट्स असतात। 10 पैकी मिनिमम 5 एलिमेंट जर आपल्याला माहिती असतील तर आपण त्या क्वाड्रिलॅटरलची कन्स्ट्रक्शन करू शकतो। तर मित्रांनो, कन्स्ट्रक्शन ऑफ क्वाड्रिलॅटरल यामध्ये आपण सुरुवातीला 4 कन्स्ट्रक्शन बघणार आहोत। डिफरंट 5 एलिमेंट्स दिल्यानंतर तो क्वाड्रिलॅटरल कसा कन्स्ट्रक्ट करायचा ते आपण बघणार आहोत। तर त्यातली फर्स्ट टाइप ऑफ कन्स्ट्रक्शन आपण बघूया। नंबर 1 काय दिलेले आहे बघा, टू कन्स्ट्रक्ट अ क्वाड्रिलॅटरल इफ द लेंथ ऑफ 4 साइड्स अँड अ डायगोनल इज गिवन। काय दिलेले आहे? लेंथ ऑफ 4 साइड्स, म्हणजे आउट ऑफ 10 एलिमेंट्स 4 साइड्स आपल्याला दिले असतील आणि एक डायगोनल दिलेला असेल तर तो क्वाड्रिलॅटरल कसा कन्स्ट्रक्ट करायचा। आता कोणताही क्वाड्रिलॅटरल जर आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा असेल तर अगोदर आपल्याला एक्झाम्पल दिल्यानंतर अगोदर आपल्याला रफ फिगर काढायचे आणि मग आपण त्या रफ फिगरवरून आपण फेअर फिगर काढणार आहोत। तर आपल्याला एक्झाम्पल काय दिलेले आहे बघा, कन्स्ट्रक्ट क्वाड्रिलॅटरल PQRS such that length PQ is equal to 5.6 cm, length QR is equal to 5 cm, length PS is equal to 4.3 cm, length RS is equal to 7 cm and length QS is equal to 6.2 cm। तर कोणताही क्वाड्रिलॅटरल काढताना जी मोठी साईड असेल, शक्यतो जी मोठी साईड असेल ती खाली घ्यायची। मग बघा, एकतर आपण RS खाली घेऊ शकतो किंवा PQ खाली घेऊ शकतो, कशाही प्रकारे आपण सोडवलं तरी चालेल। मग इथे PQ आहे 5.6, कसाही क्वाड्रिलॅटरल आपण काढला, मोठी साईड आपण खाली घेतली तरी चालेल, शक्यतो मोठी साईड खाली घ्यायची। सर्वात मोठी साईड आहे क्वाड्रिलॅटरलची 7 सेंटीमीटर, ती आपण खाली घेऊया। बघा, कोणताही क्वाड्रिलॅटरल जर आपल्याला काढायचा असेल तर त्यामध्ये सर्वात मोठी साईड असेल ती खाली घ्यायची, तो बेस घ्यायचा आहे। मग इथे RS ही सर्वात लार्जेस्ट साईड आहे, त्याची लेंथ जास्त आहे म्हणून आपण ती खाली काढणार आहोत।
तर शक्यतो या पद्धतीने काढायचे. कोणतीही साईड आपण घेतली तरी आपल्याला कन्स्ट्रक्शन करता येणार आहे. शक्यतो सर्वात मोठी साईड खाली घ्यायची. मग RS दिलेला आहे 7 सेंटीमीटर. मग आपण अगोदर 7 सेंटीमीटर लेंथचा RS काढून घेणार आहोत. RS सेगमेंटला आपण नाव देऊया सेगमेंट RS 7 सेंटीमीटर. हे डायमेन्शन न विसरता लिहायचे. त्यानंतर आता इथे बघा 2 ट्रायंगल्स आपल्याला मिळत आहेत. हा एक ट्रायंगल आहे QRS. त्या ट्रायंगलचे हे 3 इलेमेंट्स आपल्याला माहिती आहेत. मग ट्रायंगलच्या 3 साईड माहिती असेल तर तो ट्रायंगल आपल्याला काढता येतो. त्यानंतर हा दुसरा ट्रायंगल आपण काढणार आहे. बघा पहिला हा ट्रायंगल काढून घेऊया आपण QRS. मग QRS काढताना R पासून Q 5 सेंटीमीटर डिस्टन्सवरती आहे. मग कंपासमध्ये 5 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे. कंपासमध्ये बरोबर 5 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे आणि R पासून Q 5 सेंटीमीटर डिस्टन्सवरती आहे. 5 सेंटीमीटरवरती आपल्याला एक आर्क काढायचा आहे. 5 सेंटीमीटर डिस्टन्सवरती आपण आर्क काढून घेऊया. सुरुवातीला आर्क तो मोठा झाला तरी चालेल. त्यानंतर S पासून Q 6.2 सेंटीमीटर डिस्टन्सवरती आहे. मग कंपासमध्ये 6.2 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे. 6.2 सेंटीमीटर आणि स्टील पॉईंट कंपासचा स्टील पॉईंट S वरती ठेवायचा आहे. आणि या S पासून Q किती डिस्टन्सवरती आहे 6. बघा S पासून Q 6.2 सेंटीमीटर डिस्टन्सवरती आहे. अशा प्रकारे इंटरसेक्टिंग आर्क काढायचे. म्हणजे आपल्याला इथे पॉईंट Q मिळालेला आहे. त्या पॉईंटला आपण नाव देऊन घेऊया आणि आपण आता Q आणि R आपण जॉईन करणार आहोत. तर अशा प्रकारे Q आणि R आपण जॉईन केलेले आहेत. त्यानंतर Q आणि S सुद्धा आपण जॉईन करणार आहोत. तर आपण Q आणि S जॉईन करून घेऊया. तर अशा प्रकारे Q आणि S सुद्धा आपण जॉईन केलेला आहे. आता यांच्या लेंथ वगैरे आपण लिहून घेऊया. रफ डायग्राममध्ये ज्या लेंथ दिलेल्या आहेत त्या आपण लेंथ लिहूया. QR आहे 5 सेंटीमीटर आणि हा आहे 6.2 सेंटीमीटर. आता Q पासून P 5.6 सेंटीमीटर डिस्टन्सवरती आहे. कंपासमध्ये 5.6 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचा आहे. 5.6 सेंटीमीटर डिस्टन्स आपण घेणार आहे कंपासमध्ये. आणि या Q पासून 5.6 सेंटीमीटर डिस्टन्सवरती आपल्याला P मिळणार आहे. मग 5.6 सेंटीमीटर डिस्टन्सवरती आपण एक आर्क काढूया. त्यानंतर Pचं S पासूनचं डिस्टन्स आहे 4.3 सेंटीमीटर. मग कंपासमध्ये आपण 4.3 सेंटीमीटर डिस्टन्स घेणार आहे. तर अशा प्रकारे कंपासमध्ये 4.3 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे. स्टील पॉईंट S वर ठेवायचा आहे आणि आपण अगोदर जी आर्क काढलेली आहे तिला इंटरसेक्टिंग आर्क काढायचे आहे. तर अशा प्रकारे आता Q आणि हा जो P पॉईंट आपण फाइंड आउट केलेला आहे Q आणि P आणि S आपण जॉईन करणार आहोत. तर अशा प्रकारे आपण P आणि Q जॉईन केलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण P आणि S ही जॉईन करूया. अशा प्रकारे स्केल ठेवून PQ हे डिस्टन्स आहे 5.6 सेंटीमीटर आणि
पी एस हे डिस्टन्स आहे 4.3 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे ही फर्स्ट टाईपची कन्स्ट्रक्शन आपण केलेली आहे. तुम्हीही तुमच्या वहीमध्ये ती करून बघायची आहे. तुम्हाला समजली असेल. अगोदर आपण रफ डायग्राम काढले आणि रफ डायग्रामवरून आपण पहिला ट्रायंगल ड्रॉ केला आणि नंतर आपण दुसरा ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे. तर आपण आता कन्स्ट्रक्शनचा सेकंड जो टाईप आहे तो बघूया. बघा काय दिलेलं आहे. टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल इफ 3 sides, length of 3 sides and 2 diagonals are given. बघा 3 sides आणि 2 diagonals असे 5 एलिमेंट्स आपल्याला इथे दिलेले आहेत. तर बघा ज्या 3 साइड्स आहेत त्यापैकी जी लार्ज साइड आहे ती आपण बेस म्हणून घेतलेली आहे आणि हे 2 डायगोनल दिलेले आहेत. बघा कन्स्ट्रक्ट ट्रायंगल क्वाड्रिलॅटरल WXYZ such that YZ is 4 cm, ZX is 6 cm, WX is 4.5 cm, ZW is 5 cm and YW is 6.5 cm. अशा प्रकारे आपल्याला क्वाड्रिलॅटरलचे डायमेन्शन दिलेले आहेत. तर आपण क्वाड्रिलॅटरलला नाव देताना जसं इथे दिलेले आहे त्याप्रमाणे क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज आपल्याला नाव द्यायचं आहे. बघा WXYZ, WXYZ. अँटी क्लॉकवाईज असं आपण नाव देऊ शकतो किंवा क्लॉकवाईज सुद्धा आपण नाव देऊ शकतो. तर मोठी साईड येण्यासाठी आपण इथून सुरुवात केलेली आहे. सर्वात मोठी साईड खाली घ्यायची आहे आणि मग मोठी साईड जशी असेल त्या पद्धतीने आपल्याला नाव द्यायचं आहे. तर बघा समजा असा तुम्ही क्वाड्रिलॅटरल काढला. सर्वात मोठी साईड आहे आपली ZW. मग ZW ला आपण अगोदर इथे नाव दिलं. सर्वात मोठी साईड आपण खाली घेणार आहे म्हणून त्याला अगोदर नाव द्यायचं रफ कन्स्ट्रक्शन करताना 5 सेंटीमीटर. आणि मग बाकीचे कसे आहेत बघा WXYZ. मग W इथे आहे, मग X इकडे असेल, Y इथे असेल आणि Z इकडे असेल. अशा प्रकारे पहिले नाव देऊन घ्यायचे आहेत आणि मग ते डायगोनल त्यांचे काढून घ्यायचे आहेत आणि मग उरलेले जे डायमेन्शन दिलेले आहेत, उरलेले जे इलेमेंट दिलेले आहेत ते इथे दाखवून घ्यायचे. तर अशा प्रकारे रफ डायग्राम तुम्ही कन्स्ट्रक्ट करायची आहे. तर आता या रफ डायग्रामवरून आपण फेअर डायग्राम काढणार आहोत. सर्वात अगोदर आपण काय करणार आहोत बघा. सर्वात अगोदर आपण हा ZW 5 सेंटीमीटरचा ड्रॉ करणार आहोत. 5 सेंटीमीटरचा ZW आपण काढून घेऊया. ठीक आहे, 5 सेंटीमीटरचा ZW काढला आपण. आता त्यानंतर Z पासून बघा इथे सुद्धा 2 ट्रायंगल दिलेले आहेत. बघा हा एक इलेमेंट, हा दुसरा इलेमेंट आणि हा तिसरा इलेमेंट. या 3 इलेमेंटचा हा पहिला ट्रायंगल आहे. ठीक आहे, त्यानंतर हा एक इलेमेंट, हा दुसरा इलेमेंट आणि हा तिसरा इलेमेंट. हा दुसरा ट्रायंगल दिलेला आहे. बघा हा जो ट्रायंगल आहे पहिला ट्रायंगल आहे XZW आणि दुसरा ट्रायंगल YZW. मग या दोघांपैकी कोणताही एक ट्रायंगल तुम्ही पहिला काढून घ्या आणि मग दुसरा ट्रायंगल आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, तर मग आपण पहिला XZW या ट्रायंगलची कन्स्ट्रक्शन पहिली करूया. त्यासाठी आपल्याला पहिला X फाइंड आउट काढायचा आहे. X फाइंड आउट करायचा आहे. मग Z पासून X 6 सेंटीमीटर डिस्टन्सवरती आहे. कंपासमध्ये 6 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे आणि 6 सेंटीमीटर डिस्टन्सवरती आपण एक आर्क काढायचा आहे. सुरुवातीचा आर्क मोठा आला तरी चालेल. त्यानंतर W पासून X किती सेंटीमीटर डिस्टन्सवरती आहे? 4.5 सेंटीमीटर डिस्टन्स. मग कंपासमध्ये 4.5 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे. 4.5 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलं आहे.
आणि स्टील पॉईंट अशा प्रकारे इथे ठेवायचा आहे W वरती आणि त्याला इंटरसेक्टिंग आर्क काढायचे आहे. ठीक आहे, तर आपण नावं देऊन घेऊया. इथे आहे Z, इथे W आणि हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे दोन आर्कचा तिथे आपल्याला X मिळाला. ZW ची लेंथ आहे 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर लिहूया. आता X आणि Z, X आणि W स्केलच्या साहाय्याने तुम्ही जॉईन करून घ्यायचे आहेत. मी अशा प्रकारे डायरेक्ट लाईन काढू शकतो, पण तुम्ही स्केल घ्यायचे आणि स्केलने बरोबर त्या स्ट्रेट लाईन तुम्ही इथे ड्रॉ करायच्या आहेत. ठीक आहे, आता आपल्याला Y फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे हा दुसरा ट्रायंगल आपण काढणार आहोत. दुसरा ट्रायंगल काढण्यासाठी ZW आपल्याला 5 दिलेला आहे, YZ आपल्याला 4 दिलेला आहे आणि YW आपल्याला 6.5 सेंटीमीटर आहे. मग Z पासून Y 4 सेंटीमीटरवरती आहे. कंपासमध्ये आपण 4 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊया. 4 सेंटीमीटर डिस्टन्स आणि 4 सेंटीमीटर डिस्टन्सवरती आपण आर्क काढूया. तर अशा प्रकारे 4 सेंटीमीटर डिस्टन्सवरती आर्क काढून घेतले. त्यानंतर W पासून Y किती सेंटीमीटरवरती आहे? 6.5 सेंटीमीटर. मग 6.5 सेंटीमीटर डिस्टन्सवरती आपल्याला इंटरसेक्टिंग आर्क काढायची आहे. कंपासमध्ये 6 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे कंपासमध्ये 6 सेंटीमीटर डिस्टन्स घेतला आणि अगोदर आपण जी आर्क केलेली होती त्या आर्कला इंटरसेक्टिंग आर्क आपण काढलेली आहे. ठीक आहे, आता हा जो पॉईंट आपल्याला मिळालेला आहे त्या पॉईंटला आपण Y नाव देऊया. त्यानंतर पॉईंट Y आणि Z आपल्याला जोडायचे आहेत, Y आणि W आपल्याला जोडायचे आहेत, ते आपण जोडून घेऊया. आणि तुम्ही हे स्केलच्या साहाय्याने तुमच्या कंपासमध्ये जी पट्टी आहे, जी स्केल आहे, त्या स्केलने तुम्ही हे जोडून घ्यायचे. XY जोडला म्हणजे क्वाड्रिलॅटरल इथे कंप्लीट झाला. त्यानंतर आपल्याला हा डायगोनलही दिलेला होता, त्यामुळे तो डायगोनलही आपण इथे जॉईन करायचा आहे YW. आता सर्व ज्या लेंथ आहेत एक्झाम्पलमध्ये दिलेल्या त्या इथे लिहून घ्यायच्या आहेत. YZ आहे 4 सेंटीमीटर, YW आहे 6.5 सेंटीमीटर, XW आहे 4.5 सेंटीमीटर आणि XZ आहे 6 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे न विसरता या सर्व लेंथ तुम्ही या फेअर डायग्राममध्ये लिहून घ्यायच्या आहे. तर तुम्हाला ही कन्स्ट्रक्शन समजली असेल, तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये ही कन्स्ट्रक्शन काढायची आहे. आपण आता थर्ड टाईप बघूया. काय दिलेले बघा थर्ड टाईपमध्ये, टू कन्स्ट्रक्ट क्वाड्रिलॅटरल इफ टू adjacent साइड्स. क्वाड्रिलॅटरलच्या adjacent साइड, शेजारच्या साइड दिलेल्या असतील, अँड एनी 3 अँगल्स, आणि कोणतेही 3 अँगल्स दिलेले असतील तर आपल्याला क्वाड्रिलॅटरल काढायचा आहे. आता नेहमीप्रमाणे या 2 adjacent साइड आपल्याला दिलेल्या आहेत. मग आता सर्वात जी मोठी साइड आहे तीही आपण खाली घेऊ शकतो. तुम्हाला सांगितलं होतं क्वाड्रिलॅटरल काढताना सर्वात मोठी साइड खाली घ्यायची. मग आपण टी खाली घेऊया 5.5 सेंटीमीटर. मग आपण 5.5 सेंटीमीटर टी काढून घेऊया. 5.5 सेंटीमीटरचा टी आपण इथे काढलेला आहे. या सेगमेंटला आपण नाव देऊया. इथे ई आहे आणि इथे टी आहे. अशा प्रकारे 5.5 सेंटीमीटरचा टी आपण इथे
किंवा ET आपण इथे काढून घेतलेला आहे. सर्वात मोठी साईड आपण खाली घेतोय म्हणून मी इथे ET खाली घेतलेला आहे. आता E जवळ 100 डिग्रीचा अँगल आपल्याला काढायचा आहे. मग आपण प्रोटेक्टरच्या साहाय्याने 100 डिग्रीचा अँगल तिथे काढणार आहोत. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 100 डिग्रीचा अँगल तिथे काढायचा आहे. बघा तुमच्या कंपासमध्ये इथे 2 स्केल असतील अशा 0 to 180 आणि पुन्हा लेफ्ट साईडने 0 to 180 अशा 2 स्केल तुमच्या कंपास प्रोटेक्टरमध्ये असतील. तर आता आपल्याला इथे E जवळ 100 डिग्रीचा अँगल काढायचा आहे. मग 0 पासून तुम्ही काउंट करायचं आहे 100 पर्यंत आणि मग तिथे 100 डिग्रीचा तो अँगल काढून घ्यायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण इथे 100 डिग्रीचा अँगल E जवळ पॉइंट E जवळ आपण 100 डिग्रीचा अँगल काढलेला आहे. तर इथे आपण 100 डिग्री मेजर लिहूया. 100 डिग्रीचा अँगल आपण काढलेला आहे. त्यानंतर E पासून L किती डिस्टन्सवरती आहे 4.5 सेंटीमीटर. मग कंपासमध्ये 4.5 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे. 4.5 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचे कंपासमध्ये आणि 4.5 सेंटीमीटर डिस्टन्सवरती E पासून 4.5 सेंटीमीटर डिस्टन्सवर आपण L हा पॉइंट घेणार आहोत. 5 सेंटीमीटर डिस्टन्सवरती आपल्याला अशी आर्क काढायची आहे. आपण या पॉइंटला नाव देऊया L आणि आपण तो 4.5 सेंटीमीटर डिस्टन्सवरती घेतलेला आहे. ठीक आहे. आता E जवळ आपण 100 डिग्रीचा अँगल काढला आहे. T जवळ आपल्याला 120 डिग्रीचा अँगल काढायचा आहे. बघा T जवळ 120 डिग्रीचा अँगल आपल्याला काढायचा आहे. आता तुमच्या प्रोटेक्टरमध्ये बघा या बाजूनी 120 म्हणजे तुम्ही इकडे जो 0 असणार आहे बाहेरची तुमची जी स्केल आहे 0 to असं 120 पर्यंत तुम्ही मेजर करत जायचं. आता मी कसं घेणार आहे बघा इथे 90 आहे म्हणजे पुढे 100 110 120 म्हणजे 120 माझं या साईडने इकडे येईल असं. ठीक आहे. मग आता T जवळ आपल्याला 120चा अँगल काढायचा आहे. मग तुमच्या स्केलवरून तुम्ही 0 10 20 30 40 असं मेजर करत जायचं आहे. तुमचा 120 इकडे येईल असं या बाजूने. ठीक आहे. मग तिथे 120 डिग्रीचा अँगल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. 120 डिग्रीचा अँगल आपण तिथे काढून घेऊया. ठीक आहे. 120 डिग्रीचा अँगल आपण इथे या T जवळ काढलेला आहे. त्यानंतर आता L जवळ 60 डिग्रीचा अँगल काढायचा आहे. L जवळ आपल्याला 60 डिग्रीचा अँगल काढायचा आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला प्रोटेक्टर घ्यावा लागेल आणि 60 डिग्रीचा अँगल आपल्याला तिथे काढायचा आहे. बघा 0 पासून L जवळ आपल्याला 60 डिग्रीचा अँगल काढायचा आहे. 0 पासून इकडे 60 पर्यंत मोजत जायचं आहे आणि तिथे 60 डिग्रीचा अँगल काढायचा आहे. L जवळ 60 डिग्रीचा अँगल काढणार आहोत आपण. तर अशा प्रकारे L मधून आपण 60 डिग्रीचा अँगल काढलेला आहे आणि तो इथे जिथे इंटरसेक्ट करेल त्याला F नाव देऊया. हा 120 डिग्रीचा अँगल आपण काढलेला आहे आणि इथे आपण 60 डिग्रीचा अँगल काढलेला आहे. तर सर्वात मोठी साईड आपण बेस घेतोय आणि कन्स्ट्रक्शन काढतोय.
तुम्ही एलई बेस घेऊन 4.5चा बेस घेऊन सुद्धा आपल्याला ही कन्स्ट्रक्शन करता येते. जशी ही रफ डायग्राम दिलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही 4.5चा काढला, नंतर 100 डिग्रीचा अँगल, 60 डिग्रीचा अँगल, 5.5 सेंटीमीटर वरती टी घेतला आणि सर्वात शेवटी टी जवळ 120 डिग्रीचा अँगल काढला तरी चालू शकेल. तर अशा प्रकारे ही कन्स्ट्रक्शन, हा जो चौथा टाईप आहे तुम्हाला समजला असेल तर तुम्ही रफ डायग्राम अगोदर काढायचे आणि नंतर फेअर डायग्राम तुम्ही काढायचे आहे. तर आपण आता नेक्स्ट टाईप बघूया. फोर्थ टाईप मध्ये काय दिलेलं आहे बघा. टू कन्स्ट्रक्ट अ क्वाड्रिलॅटरल इफ 3 sides and 2 angles. To construct a quadrilateral if 3 sides and 2 angles included by them are given. काय केलेलं आहे आपल्याला? 3 sides आणि 2 angles. क्वाड्रिलॅटरलच्या 3 sides, 1 2 3 sides आणि त्या दोन साइडने इन्क्लूड केलेला अँगल, त्या दोन साइड मधला जो अँगल आहे तो दिलेला असेल, असे 5 एलिमेंट्स दिलेले असतील तर कशा प्रकारे कन्स्ट्रक्शन करायचे. तर अशा प्रकारे मी ते क्वाड्रिलॅटरल काढलेलं आहे. सर्वात मोठी साइड खाली घेतलेली आहे. मी तुम्हाला सांगितलं कोणतीही साइड खाली घेतली तरी आपल्याला क्वाड्रिलॅटरल काढता येतो, पण शक्यतो सर्वात जी मोठी साइड असेल ती आपण बेस म्हणून घ्यायचे आणि कन्स्ट्रक्शन करायचे. तर मग तुम्ही रफ डायग्राम काढताना असा कसाही एक क्वाड्रिलॅटरल काढून घ्यायचा आहे. सर्वात मोठी साइड जी आहे, सर्वात मोठी साइड दिलेली आहे आपल्याला RS. मग आपण RS पहिले लिहिणार आहोत 6.2 सेंटीमीटर आणि मग क्वाड्रिलॅटरलचं नाव काय? PQRS. बघा इथे RS आलेला आहे म्हणजे आपला P इथून सुरुवात होईल, PQRS. ठीक आहे. अगोदर सर्वात मोठी साइड खाली घेऊन टाकायची, तिचं नाव द्यायचं आणि मग बाकीच्यांना बरोबर इथे जे नाव दिलेलं आहे अँटी क्लॉकवाईज असेल किंवा क्लॉकवाईज असेल क्रमाने लिहायचंय. PQRS असं क्रमाने ते नाव तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. तर रफ डायग्राम कशा प्रकारे काढायची हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर अशी रफ डायग्राम मी इथे काढलेली आहे. आता आपण त्यावरून फेअर डायग्राम कशी काढायची तर आपण RS अगोदर घेणार आहोत. 6.2 सेंटीमीटरचा RS आपण काढून घेऊया. 6.2 सेंटीमीटर RS, 6.2 सेंटीमीटरचा RS आपण काढलेला आहे. त्यानंतर R जवळ 72 डिग्री आणि S जवळ 75 डिग्रीचा अँगल आपल्याला काढायचा आहे. मग आपण R जवळ 62 डिग्रीचे अँगल आपण इथे काढणार आहोत. बघा 62 0 पासून मोजायचे. 62 60च्या नंतर 2 मार्क इथे असतील म्हणजे साधारण तो इथे येईल असा तो अँगल आपला. ठीक आहे. तर आपल्याला 62 डिग्रीचा अँगल काढायचा आहे. 62 डिग्रीचा अँगल काढला आपण इथे R जवळ. त्यानंतर कंपास मध्ये 5 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचे. R पासून Q किती डिस्टन्स वरती आहे? 5 सेंटीमीटर डिस्टन्स वरती आहे. कंपास मध्ये 5 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे आणि 5 सेंटीमीटर डिस्टन्स वरती आपल्याला Q पॉइंट फाइंड आउट करायचा आहे. अशा प्रकारे 5 सेंटीमीटर वरती आर्क काढायची आहे. या पॉइंटला आपण नाव देऊन घेऊया पॉइंट Q आणि इथे डिस्टन्स आहे 5 सेंटीमीटर. अँगल काढला होता आपण 62 डिग्रीचा. S जवळ आपल्याला 75 डिग्रीचा अँगल काढायचा आहे. मग S जवळ आपण 75 डिग्रीचा अँगल काढणार आहोत. बघा आता 75 तुम्ही या 0 पासून सुरुवात करायची. मग इथे 0 10 20 30 40 50 60 70
70 आणि 75. बघा माझं इथे 75 इथे येणार आहे, कारण माझ्या इथे प्रोटेक्टरमध्ये एकच स्केल आहे. पण तुम्ही 0 पासून बघा इकडचा 0 जुळतोय, म्हणजे ही जी 0ची लाईन आहे त्या 0च्या लाईनपासून आपण असं मेजर करत जायचं आहे आणि मग इथे तुमचा तो अँगल येईल. ठीक आहे, तर आपण इथे ती 75 डिग्रीचा अँगल आपण इथे काढून घेऊया. तर अशा प्रकारे 75 डिग्रीचा अँगल इथे काढलेला आहे. 75 डिग्री. आता S पासून P 4 सेंटीमीटर डिस्टन्स वरती आहे. कंपास मध्ये 4 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे आणि 4 सेंटीमीटर डिस्टन्स वरती आपल्याला आर्क काढायची आहे. बघा 4 सेंटीमीटर डिस्टन्स वरती आपण आर्क काढणार आहोत. अशा प्रकारे या पॉइंटला नाव देऊया आपण P आणि इथे डिस्टन्स आहे 4 सेंटीमीटर. आता क्वाड्रिलॅटरल तयार होण्यासाठी Q आणि P आपल्याला जॉईन करावे लागतील. मग तुम्ही स्केल घ्यायचे आणि स्केलच्या साहाय्याने P आणि Q असे जॉईंट करायचे आहेत. क्वाड्रिलॅटरल मिळण्यासाठी Q आणि P आपल्याला असे हे जॉईंट करायचे आहेत. तर अशा प्रकारे क्वाड्रिलॅटरल मिळण्यासाठी आपल्याला हे Q आणि P अशा प्रकारे जॉईंट करायचे आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला ही कन्स्ट्रक्शन समजली असेल तर अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही कन्स्ट्रक्शनची रफ डायग्राम अगोदर काढायचे आणि मग तुम्ही त्या डायग्रामवरून फेअर डायग्राम काढायचे. तर या 4 कन्स्ट्रक्शन तुम्ही तुमच्या बुकमध्ये करायचे आहेत. तर आपण आता इथेच थांबूया. थँक्यू.